आपलं बिलिंग वगैरे सगळं करून झालं आणि सो आपण तिला सरप्राईज करणार आहोत. असताना जे तिला हवे होते, जी पण वस्तू आहे ती तिथे अवेलेबल आहे की नाही, जर असेल तर नक्की आपण ती घेऊया. आता आम्ही डिसाईड केलं की जाऊ आम्ही पहिल्या तिकडे जे सरप्राईज देणार आहे त्या वस्तूकडे जाऊ आणि ती वस्तू घेऊया. स्टीलचे कपडे, स्टील जॅकेट आहे, स्टील. फायनली आपण एंटर तर केलं आहे. आता हे आमचा टाइमपास वगैरे ते मजबूतवाला करून झाला आहे. तर मोस्ट ट्रेंडिंग आर्टिकल दाखवतो जो खूप व्हायरल झाला आहे, ताडपत्री जॅकेट. पेमेंट कसं कॅश पडलं का हे ऑनलाईन. सो हे गाईज कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आजचा व्लॉग थोडा स्पेशल होणार आहे. स्पेशल ह्या रिझनसाठी कारण का ज्यांनी आपला लास्ट व्लॉग पाहिला असेल, ज्या व्हिडिओमध्ये मी झुडिओमध्ये गेलेलो, झुडिओमध्ये मी माझ्या फ्रेंड्ससोबत. सो तिथे ना तिने काहीतरी बघितलेलं. सो आपण तिला सरप्राईज करणार आहोत. आता नाही, बट येणारा 20th डिसेंबरला, बिकॉज 20th डिसेंबरला काहीतरी स्पेशल आहे. सो ते तुम्हाला त्यावाल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल की आपण काय करणार आहोत ते 20th डिसेंबरला. सध्या मी आलो आहे वेस्टला, ग्लोबल सिटीमध्ये, झुडिओमध्ये आपण जाणार आहोत. तो मी आहे आणि माझ्याबरोबर माझा फ्रेंड, ह्याला मी आता घेऊन आलो आहे आणि भाई आपला व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आता. तर आपण जाऊया आतमध्ये, पहिला जाऊन बघूया जे तिने सरप्राईज म्हणजे जे तिला हवे होते, जी पण वस्तू आहे ती तिथे अवेलेबल आहे की नाही, जर असेल तर नक्की आपण ती घेऊया आणि नसेल तर बघूया कुठे दुसऱ्या इथे ट्राय करूया. पण मला माहिती आहे तिला काय हवं होतं ते. सो आपण जाऊया आता आणि बघूया आणि ट्राय करूया, फाइंड आउट करूया. भेटलं तर खूप बरंच आहे असं त्याला. सो गाईज फायनली आपण एंटर तर केलं आहे आता हे झुडिओमध्ये. अँड आफ्टरनूनचं बघू शकता तुम्ही, झुडिओमध्ये पूर्ण खाली आहे मस्त. तर आपल्याला शॉपिंग बिपिंग काही करायची असेल ना, तर हे लक्षात ठेवा तुम्ही की झुडिओमध्ये यायचं असेल तर आफ्टरनूनच्या टायमिंगला या. कोणी काही नाही, एवढे खूप कमी गर्दी आहे, खूप कमी रश आहे. ताडपत्रीवाले स्टीलचे कपडे आहेत, स्टील जॅकेट आहे, स्टील जॅकेट, स्टील टी शर्ट. प्लास्टिकवाला नाही, ताडपत्रीवाला पण एक जॅकेट आहे, बघितलं तू इथे ब्ल्यू कलरचं. सो गाईज फायनली आमचा टाइमपास वगैरे इथे मजबूतवाला करून झाला आहे. अँड आता आम्ही डिसाईड केलं की जाऊ आम्ही पहिल्या तिकडे जे सरप्राईज देणार आहे त्या वस्तूकडे जाऊ आणि ती वस्तू घेऊया. अँड देन बस या ब्लॉगमध्ये आपण जास्त काही असणार नाही आहे, छोटासा ब्लॉग असणार आहे हा. आणि या छोट्या ब्लॉगमध्ये आपण काही सरप्राईज घेणार आहेत ते आपण दाखवणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला मी एक झुडिओचा मोस्ट ट्रेंडिंग आर्टिकल दाखवतो जो खूप व्हायरल झाला आहे, ताडपत्री जॅकेट. कसं वाटतं तुम्हाला ताडपत्री जॅकेट ते कमेंट करून सांगा. बघा जे आपल्या पावसाळ्यात जे राहतात ना चाळी बिळीमध्ये, त्याला कोणाला माहिती असेल, आपण पत्र्यावरती टाकतो ताडपत्री. त्याचा हा जॅकेट बनवला आहे झुडिओवाल्यांनी, प्लास्टिक सेव्ह करून. प्लास्टिक रिन्यू करून, हो, प्लास्टिक रिन्यू करून त्याच्या थ्रू हा जॅकेट बनवलेला आहे. सो काही नाही आहे, जाऊया आपण आता आणि आपल्याला जे मेन वस्तू आहे जी घ्यायची आहे ती आपण घेऊया आधी. अँड बस वरती मेन्स सेक्शनमध्ये होतो. मेन्समध्ये आपण थोडा टाईमपास वगैरे केला. आपल्याला स्वतःसाठी तर काही घेतलं नाही आहे मी, कारण का रिसेंटलीच थोडा दिवस आधी मी खूप काही वस्तू इथनं परचेस केलेल्या. सो आता आपण जाऊया आपल्या मेन वस्तूकडे जी आपल्याला घ्यायची आहे ती, जसं मी तुम्हाला वरती बोललेलो होता. अँड हे बघा, आपला खालचा लेडीज कंपार्टमेंट आहे इथे, म्हणजे लेडीज वेअरवाले सगळे इथे आहेत. सो आपण जाऊया पहिल्या आणि आपला ही जी वस्तू तिथे पोहोचूया. फायनली आपण आलो आपल्या डेस्टिनेशनकडे. सो ह्याच्यामधले एका तिने कुठची तरी चॉईस केलेली, बट मला जर सध्या एकदम कन्फर्म आयडिया नाही तिला कुठचे आवडलेले, बट मला जे आहे ते हे वाले आवडले आहेत जास्त. असंच दाखवतो ना, हां हे बघा, हे वाले जे शूज आहेत ना हे मला आवडलेत जास्त, म्हणजे एकदम बघायला छान वाटतं. पण ह्याच्यात सीन असं आहे की ह्याची हिल्स बघा ना, ही एवढी जास्त काहीतरीच मोठी हिल्स आहे आणि ती जी चालत असेल तर माझ्यापेक्षा एवढी काहीतरी खूप उंच वाटेल माझ्यापेक्षा, ते तर आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्याच्यावरती चालायला वगैरे होणार की नाही काय माहीत. बाकीचे बघा ना, आता हे वाले आहेत म्हणजे ह्याचे हिल्स बघा, ह्याचे हिल्स लहान आहेत, ह्यावाले हे वाले ह्याचे पण हिल्स लहान आहेत, बट ह्याचे पण आम्ही ह्याच लाईनीमधनं इथे फर्स्ट रोमध्ये होते ते काढलेत ते. ह्याचे पण हिल्स खूप मोठे आहेत, ह्याचे पण समजत नाही, फक्त हिल्स ह्याचेच लहान आहेत. बट शूज जे आवडले ते हेवाले आवडलेत. आणि साईज पण माहीत नाही, काय साईज काय याची, साईज कुठे असते, 26 काहीतरी साईज आहे. ठीक आहे साईज आहे. 26 नसेल रे भाई, 36 असेल.
सेंटीमीटरवाली नाही भाई, पायाची 41. हां 41 आहे. सो समजत नाही, कन्फ्युजन खूप आहे की नक्की कुठचे घ्यायचे, कुठचे बघायचे, काय करायचं. पण आपण बघू ह्याच्यातलं एक काहीतरी घेऊया, एक चॉईस करूया आणि तेच आपण तिला सरप्राईज देऊ 20th किंवा 21st, जे काही आपलं म्हणजे भेटण्याचा प्रोग्राम जसं असेल. बिकॉज दोघांचं पण वर्किंग असतात. सो जशी सुट्टी भेटेल, आम्ही जसे भेटू त्या दिवशी मी तिला हे गिफ्ट करणार आहे. सो आणि एक्सचेंज काहीतरी एखाद वीकमध्ये ही लोक एक्सचेंज पण करून देतात. सो आपण ते विचारूया, इन्क्वायरी करूया घ्यायच्या आधी एक्सचेंजची काय पॉलिसी आहे ती. आणि ठीक आहे. सो आपण जास्त मोठ्या नाही करत आहे. मी ह्याच्यातले एक कुठची तरी घेतो आहे. तर तुम्हाला बघायचं असेल मी काय कुठचे शूज घेणार आहे ह्याच्यामधले, म्हणजे जे सरप्राईज करणार आहे तिला, तर तुम्हाला त्याच्यासाठी आपला जो नेक्स्ट व्लॉग असणार आहे त्या दिवसाचा 20th डिसेंबरचा, ते तुम्हाला बघावं लागेल. तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की मी काय घेतलं. ठीक आहे. तो हा व्लॉग आपण इकडेच आधी घेऊया, परचेस करूया, बिलिंग वगैरे करूया, बाहेर जाऊया, नंतर व्लॉग एंड करूया. ठीक आहे. पेमेंट कसं कॅश काढलं का हे ऑनलाईन. सो आपलं बिलिंग वगैरे सगळं करून झालं आणि मागे बघू शकता तुम्ही, तोच आपला झुडिओ आहे. झुडिओच्या बाहेर आलो आणि आज मंडे आहे आणि मी नॉर्मल मंडे, आज मला वीक ऑफ होता आणि बाहेर तुम्ही बघू शकता काहीच गर्दी वगैरे काही नाही आहे. बिकॉज मंडे आहे आणि आफ्टरनून आहे. सो जी आपल्याला वस्तू घ्यायची होती, जे शूज तिला आवडलेले, लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला आयडिया असेल. जर नाही पाहिलं असेल तो पण ब्लॉग पहा, झुडिओ शॉपिंगवाला. सो ह्याच्यामध्ये मी सरप्राईजसाठी, म्हणजे तिला जे हे मला सरप्राईज करायचं होतं म्हणून मी आता सध्या झुडिओमध्ये आलेलो. कारण का बाहेर कुठे जाईन, हे वाले शूज भेटतील नाही भेटतील काय माहीत नाही. आता लोकांना असं वाटेल की हां प्रमोट करतो आहे झुडिओला, तर असं काहीच नाही आहे. तर हे शूज आपल्याला झुडिओमध्ये पाहिलेले आहे आपण लास्ट व्लॉगमध्ये, म्हणून मी आता इथे आलो हे घ्यायला. सो आपण शूज वगैरे घेतले आणि तुम्ही सांगा तुम्हाला कसे वाटलेत ते शूज. आणि सरप्राईजसाठी नेक्स्ट व्लॉग नक्की बघा, आपला जो येणारा आहे 20th डिसेंबरवाला व्लॉग. आणि बस एवढंच, अजून जास्त काय तर ह्या व्लॉगमध्ये आपल्याला करायचं नाही. छोटूसा व्लॉग आहे हा आपला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, नाही आवडला असेल, जे काय असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जे पण पब्लिक जिथून बघतात ना व्हिडिओ, तर ना तुम्ही तुमच्या सिटीचं किंवा एरियाचं वगैरे नाव वगैरे मेन्शन करा त्याच्यामध्ये, तर माहिती पडेल मला की आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इकडचे लोक पण बघतात आहे. म्हणजे समजा मी विरारमध्ये राहतो आहे, तर बाय चान्स डोंबिवली किंवा कुठचे बाहेर नवी मुंबई साईडची कोण पब्लिक बघत असेल तर बघून मला माहिती पडेल की हां तुम्ही कमेंटमध्ये तुमचं लोकेशन टाकलं तर, की माझे व्हिडिओ जे आहेत ते तिकडचे लोक पण पाहतात आहेत असं. सो प्लीज ते करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमचं प्रेम दाखवा. बस एवढंच, अजून काही नाही. सो बाय बाय, लव यू.